नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत। इथे सायली आणि अर्जुन दोघेही आता रूममध्ये झोपलेले असतात। मध्यरात्री आता सायलीला स्वप्न पडू लागतं। एक छोटी मुलगी घरात अशी पळताना तिला दिसू लागते। ती छोटी मुलगी म्हणजे तन्वी असते आणि आता तेवढ्यात लगेच रविराज तिकडनं येतात आणि हॅपी बर्थडे असे आता त्या छोट्या तन्वीला म्हणू लागतात। आता प्रतिमा आत्याही इथे तन्वीला म्हणजे सायलीला स्वप्नात दिसत असतात। आता मात्र हे सगळं चित्र असं तिला स्पष्ट दिसत नसतं, असं अंधुक दिसत असतं। पण मात्र आता रविराज आणि प्रतिमा आत्या या दोघांनी सायलीचा म्हणजे छोट्या तन्वीचा इथे बर्थडे केलेला हे सगळं स्वप्न आता इथे सायलीला पडू लागतं। त्यामुळे आता लगेच आई अशी हाक मारत सायली लगेच ओरडत उठते। आता लगेच अर्जुनही पटकन उठतो आणि सायली काय झालंय, तू ठीक आहेस ना असे विचारू लागतो। त्या क्षणाला आता इकडे प्रतिमा आत्यालाही जाग आलेली असते। प्रतिमा आत्यालाही काहीतरी स्वप्न पडलेलं असतं। त्याही आता तन्वी असा आवाज देत जोरात ओरडत उठतात। आता लगेच रविराज काका म्हणू लागतात, काय झाले प्रतिमा, तू ठीक आहेस ना? अगं किती घाम फुटलाय तुला, तुला बरं वाटतंय का? तेव्हा प्रतिमा म्हणू लागते, आत्ता मी स्वप्नात तन्वी असे आता प्रतिमा रविराज काकांना सांगू लागते। तर आता इथे सायली लगेच अर्जुनला म्हणू लागते, अहो मला स्वप्नात माझे आई बाबा। त्याच वेळेस अर्जुन म्हणू लागतो, सायली किती वेळा सांगितलंय, अगं किती विचार करणार तुझ्या आईवडिलांचा, हे बघ विचार करणं थांबव। दिवसभर एवढं काम करते सायली तू, अस्मिताची एवढी काळजी घेते, मग रात्री जरा झोप घेतली तर काय बिघडतं? हे बघ माझ्या सायन्सनुसार ना मी हेच म्हणतोय की आपण दिवसभर ज्याचा विचार करतो तेच स्वप्न आपल्याला रात्री पडतं आणि सायन्सचं हेच म्हणणं आहे। त्यामुळे सायली प्लीज हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक। तेव्हा लगेच सायली म्हणू लागते, हो ना, मग तुमचं ज्ञान तुमच्याकडेच ठेवा, मला नका सांगू। आता तीच लगेच अर्जुनवरती चिडते। तेव्हा अर्जुन लागतो, सॉरी सायली, पण प्लीज हे बघ मी जे सांगतोय ते ऐक, जास्त विचार करू नको। तेव्हा सायली म्हणू लागते, पण स्वप्नात माझे आई बाबा। त्याच वेळेस अर्जुन लागतो, हे बघा सायली, आपण आत्ता हा विषय इथे बंद करूया बरं, प्लीज आता हा विषय नको असे म्हणत आता अर्जुनने मात्र सायलीला काय सांगायचे, तिला काय बोलायचे हे काय ऐकून घेतलेलंच नसतं। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सकाळी सकाळी वाढदिवसाची सगळी तयारी झालेली असते। तन्वीचा वाढदिवस असतो। आता मात्र लगेच सगळेजण मस्त केक कापत असतात। त्याच वेळेस आता प्रतिमा आत्या केकचा तुकडा असा हातात घेणार आणि प्रियाला भरवणार। तेच आता लगेच पाठीमागनं सायली आलेली असते। आता लगेच प्रतिमा आत्यांना म्हणजे अचानक त्यांचं मन असं त्यांना काहीतरी चाहूल देतं। त्या लगेच सायलीकडे जातात आणि प्रेमाने सायलीला घास भरवतात। आता सायली बालपणी जसा आपल्या आईचा हात हातात घेऊन केक खायची आणि लगेच आपल्या बाबांना म्हणजे रविराज काकांना भरवायची, तसाच आता यावेळेसही सायलीने प्रतिमा आत्याच्या हात पकडून रविराज काकांना केक भरवलेला असतो। आता मात्र लगेच प्रतिमा आत्यांना कळतं की ही ओळख म्हणजे काहीतरी मला चाहूल देते। तेव्हा लगेच आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, आपली तन्वी लहानपणी असंच करायची, माझा हात पकडायची आणि मग तुम्हाला केक भरवायची। त्याच वेळेस सायली म्हणू लागते, मलाही हे क्षण कधीतरी आठवत आहेत, म्हणजे मी असं काहीतरी करत होते हे सगळं मला आठवतंय। आता मात्र सायली दोनही हातांनी आपलं डोक्याला असं हात लावते आणि जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करते। आता मात्र सायली हीच तन्वी आहे आणि तीच प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची मुलगी आहे। हे सत्य आता कसं समोर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल। त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।